लोकसभेमध्ये 360 खासदार झाले की त्यांचं लक्ष्य पूर्ण होतं. 360 का? तर देशाच्या, मी सांगतो तुला, फुटीला सुरुवात होईल. आता आम्ही हिंदू राष्ट्र करणार आहोत ह्याची घोषणा करायला मोकळे होतील. ओमराजेंना असं एक ऑफर देण्यात आली की तुमच्या बाजूने हा निकाल लावण्यात येईल जर तुम्ही आमच्या सोबत आलात तर. हे पहिल्यांदा घडलंय का? आतापर्यंत कमीत कमी 40 घटना अशा आहेत की जी माणसं त्यांच्याकडे आले त्यांच्याकडचे कोर्टाचे सगळे प्रश्न मिटवून टाकण्यात आलेले आहेत. मोदींचं आत्ताचं राज्य हे प्रामुख्याने पैसे, ब्लॅकमेल, दहशत आणि या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स कंट्रोल केल्या आहेत, त्यांच्या मार्फत चालतं. खासदारांना, आमदारांना, नगरसेवकांना किंवा कार्यकर्त्यांना आता किंमत नाही. मोदी म्हणतील ती पूर्व दिशा. ज्या वेळेला मोदी त्या पोस्टवर नसतील काही कारणात, त्यावेळेला हे सगळं कोसळायला लागेल. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. ऑड इव्हन या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखाद्या वेब सिरीज सारख्या नाट्यमय घडामोडी घडणं अजूनही सुरूच आहे, पण त्याबरोबरच दिल्लीतल्या राजकारणामध्ये मोठ्या उलथापालथी घडतायत आणि त्याचे सगळ्याचे पडसाद राज्यांवर पडतायत. आधी ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस फुटला, त्यांचे खासदार फुटले आणि मग वेगळ्या पक्षामध्ये विलीन झाले. मग उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटली. म्हणजे आधी धनुष्यबाणाच्या चिन्हावर ही फाटाफूट झालेली होती आणि आता मशाल चिन्हावर निवडून आलेले जे खासदार आहेत, खरं तर ते महाविकास आघाडीचे खासदार आहेत, यांनी सुद्धा या फुटीला आणखीन एक खतपाणी घातलं आणि पुन्हा ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जाऊन मिळाले. दिल्लीतल्या राजकारणामध्ये नेमकं काय चाललंय, भाजपचा काय हेतू आहे या सगळ्या मागे, याबद्दल आपण बोलणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर सरांशी. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ऑड इव्हन या आमच्या चॅनेलमध्ये. खूप दिवसांनी आपण बोलतोय. खरं तर महापालिका निवडणुकांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये थोडंसं राजकीय वातावरण सेटल झालंय की काय, शांत आहे की काय, अशी चर्चा सुरू होती. पण पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये फूट बघायला मिळाली आणि भाजप आणखी किती पक्ष फोडणार आहे याची चर्चा सुरू झाली. तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला वाटतं की भाजपची ही एकूण जी काय कारवाई आहे ती काही फक्त या शिवसेनेपुरती मर्यादित नाहीये. अगदी जर पाठीमागे जाशील तर मुळी त्यांचं सरकार जे आलेलं आहे तेच मुळी चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या मदतीने आलंय. चंद्राबाबू एकेकाळी त्यांच्या विरोधी असलेल्या आघाडीचे नेते होते, निमंत्रक होते. नितीश कुमारांनी तर मी स्वतः हजर असताना चंपारणच्या शताब्दीच्या वेळेला या फासिस्ट माणसाला ताबडतोब हरवलं पाहिजे, सत्तेतनं हुसकून लावलं पाहिजे अशी घोषणा केलेली. त्याला शेकडो माणसं हजर होती त्यांच्या त्या सभेला. मोदींचा पराभव म्हणजे फॅसिझमचा पराभव अशी त्यांची घोषणा होती. त्यावेळेला इतकं त्यांचा दबदबा होता की रामचंद्र गुहांसारखा मनुष्य असं म्हणायचा की नितीश कुमारला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करा म्हणजे मोदी विरोधी राजकारण यशस्वी होईल. ते नितीश कुमार त्यांच्या सूचनेनंतर 6 महिन्यात बीजेपीकडे गेले. चंद्रबाबू पण बीजेपीकडे गेले. ते जर दोघे नसते तर आता मोदीचं सरकार येऊच शकलं नसतं, कारण त्यांना 240 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे त्यांना स्वतःचं बहुमत नव्हतं. 2014 मध्ये होतं, 2019 मध्ये होतं, पण नंतर नव्हतं. आता बहुमत तर नाही, पण बीजेपी पार्लमेंटरी पार्टीची मिटिंग न घेताच त्यांनी बहुमत प्रस्थापित करण्यासाठी एनडीएच्या मार्फत बहुमत मिळवलं आणि त्याच्यामुळे त्यांना 240च्या वरच्या जागा मिळाल्या आणि ते पंतप्रधान झाले. हे खरं पाहिलं तर अगदी अनकॉन्स्टिट्यूशनल नाही, पण कम्प्लिटली अनकन्व्हेन्शनल आहे. कारण प्रथम तुमच्या पक्षाने तुमच्या पक्षाचा मुख्य नेता निवडायचा असतो आणि तो नेता नंतर पंतप्रधान म्हणून होतो. त्या नेत्याला नंतर अविश्वास ठरावाला किंवा विश्वास ठरावाला सामोरं जावं लागतं. तो ठराव पास झाल्यावरच तो मनुष्य अधिकृत पंतप्रधान होतो. हे काहीच मोदींचं झालेलं नाहीये. बरोबर. मोदींची बीजेपी पार्लमेंटरी पार्टीची मिटिंग नाही झाली, डायरेक्ट एनडीएने निवडलं आणि एनडीएने डायरेक्ट निवडल्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आणि सर, हे एनडीएचं सरकार असलं तरी आपण ह्याला अजूनही मोदी सरकार असं सामान्यतः आपण म्हटलं नाही जातं. म्हणत, स्वतः मोदीच म्हणतात. आपण म्हणतो ते मोदीच स्वतः म्हणतात मोदी सरकार आहे म्हणून. आणि मोदी सरकार आहे हे भाजप, RSS, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सगळ्यांना हेच मान्य आहे की हे मोदी सरकार आहे. कारण बाकीचे जे आहेत अभाविप, VHP, RSS ही सगळी मोदींची खासगी तैनाती फौज आहे. त्यांना काही किंमत नाहीये. मोदींच्या लेखी RSS, VHP कोणाला काही किंमत नाही. ते त्यांचे सैनिक, खासगी सैनिक म्हणून वावरतात. त्यामुळे मोदीला त्यांच्यापासून काही भीती नाही. जरी
प्रत्यक्षात मी तुला निश्चितपणे सांगू शकतो, कारण मला माहिती आहे, मी लोकांशी बोलत असतो. मी पत्रकार होतो, नुसता राज्यसभेत नव्हतो. RSS मध्ये, VHP मध्ये, बजरंग दलमध्ये, अभाविपमध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये प्रचंड खळबळ आहे. त्यांना मोदी नको आहेत, पण ते बोलू शकणार नाहीत. त्यांची हिंमतच नाही होणार बोलायची, कारण ईडीचा आणि CBIचा आणि इन्कम टॅक्सचा आणि ह्या सगळ्यांचा जो काही दहशतवाद आहे, तो काही फक्त विरोधकांवर नाही आहे. मला एका बीजेपीच्या खासदारांनी सांगितलं, अहो तुम्हा लोकांना, म्हणजे विरोधकांना वाटतं की तुमच्यावरच नजर आहे. असं नाही, आमच्यावर पण नजर आहे. आम्ही कोणाशी बोलतो, आमच्या घरी कोण येतात, या सगळ्यावरती नजर आहे. त्यामुळे आम्हालाही सावध राहावं लागतं. ह्या त्यांच्या मोदींच्या शैलीमुळे त्यांच्या पक्षात किंवा त्यांच्या निर्णय आघाड्यांमध्ये प्रचंड असंतोष मोदी विरोधी आहे. म्हणून मधून बातम्या येतात की आता होते मोदींना हलवणार. बरोबर, पण सर एक प्रकारे मोदींची ही असुरक्षितता आहे, दुसरीकडे भाजपकडे स्वतःचं असं बहुमत नाही, म्हणून ते एक एक खासदार फोडत चाललेत का? आणि त्यांचं लक्ष काय आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांचं लक्ष आहे 360 खासदार जमा करायचे. लोकसभेमध्ये 360 खासदार झाले की त्यांचं लक्ष पूर्ण होतं. 360 का? कारण त्याच्यामुळे त्यांना लोकसभेमध्ये 2/3 बहुमत मिळेल. 2/3 कशाला पाहिजे? त्यांना 2-3 गोष्टी करायच्या. एक म्हणजे जमलं तर तेच पुढच्या वर्षी ज्यावेळेला मुर्मू रिटायर होईल त्यावेळेला तेच राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून येऊ शकतील. आणि मग ते राष्ट्रपती झाले की 5 वर्ष पुढे, म्हणजे 2032 पर्यंत मोदी राष्ट्रपती राहतील. हा प्रयोग रशियामध्ये पुतीनने केलेलाच आहे. पुतीन एकदा राष्ट्रपती होते, एकदा पंतप्रधान होते, मग पुन्हा राष्ट्रपती झाले, पुन्हा पंतप्रधान झाले. अशा पद्धतीने पुतीन तिकडे 20 वर्षापेक्षा जास्त काळ राज्यावर आहे, 25-26 वर्ष. जिनपिंग त्यांनी पण तेच केलंय, ते अखंड आहेत. त्यांना मोदींना एक्झॅक्टली मोदी आणि जिनपिंगची जी अवस्था आहे ती त्यांना स्वतःसाठी करून घ्यायची आहे. त्यामुळे त्यांना त्याच्यासाठी 2/3 बहुमत पाहिजे. जर ते राष्ट्रपती झाले तर, एक होणारही नाहीत. दुसरा त्यांचा प्लॅन असा आहे की समजा ते जमलं नाही तर 2027 मध्येच लोकसभा निवडणुका घ्यायच्या मध्यावधी. मग त्या म्हणजे 2029ची गरजच नाही. 2027ला निवडणुका घेऊन जर मोदी पंतप्रधान झाले तरी ते 2032 पर्यंत राहतील. कारण मोदींचा हेतू आणि मोदींची इच्छा मरेपर्यंत पंतप्रधान राहायचं असं आहे. तर जेवढे 5-5 वर्षाचे टप्पे मिळतील तेवढे घ्यायचे. आता 2029ला संपतात, 2032. त्याच्यामुळे त्या पक्षामध्ये प्रचंड असंतोष आहे. आता अजून एक मुद्दा असा आहे, राज्यघटना दुरुस्त 360 सालाशिवाय करता येत नाही. म्हणजेच त्यांना राज्यघटनेच्या त्या प्रिॲम्बलमधनं सेक्युलरिझम आणि सोशलिझम हे शब्द काढून टाकायचे. धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे 2 शब्द जे आहेत ते वाजपेयींच्या राज्यात सुद्धा काढू शकलं नव्हतं कोणी. त्याच्या अगोदर खरं राजीव गांधींची हत्या केव्हाच झाली. इंदिरा गांधींचे हे शब्द जे आहेत प्रिॲम्बलमध्ये, तिच्या नावाने हे बदनामी करतात त्याची, ते केव्हाच 1976 मध्ये आले. बरोबर, 76 म्हणजे आणीबाणीच्या काळात आले. त्याच्यानंतर बीजेपीच्या अनेक सभांमध्ये आणि घोषणांमध्ये म्हटले की हे शब्द काढून टाका. काय काय होतं, त्यांनी राज्यघटनेची पुनरावृत्ती तयार करताना हे शब्द वगळून ते केलेली होती. त्यामुळे आम्ही ओरिजिनल प्रिॲम्बल घेतोय. त्यांना ते शब्द नको आहेत. तर ते शब्द पूर्ण काढून टाकायचे असतील तर त्यांना 2/3 बहुमत पाहिजे. एकदा हे 2 शब्द गेले राज्यघटनेतनं की काय झालं, भारत हे हिंदू राष्ट्र व्हायचा मार्ग मोकळा झाला. तुम्ही म्हणायची गरजच नाही आम्ही आता हिंदू राष्ट्र आहोत. हे 2 शब्द गेले की मार्ग मोकळा झाला. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष हिंदू राष्ट्र करतील न करतील थोड्या वर्षात किंवा थोड्या महिन्यात किंवा थोड्या दिवसात, परंतु ते आता आम्ही हिंदू राष्ट्र करणार आहोत ह्याची घोषणा करायला मोकळे होतील. आणि एकदा ती घोषणा केली त्यांनी की हा जो काही त्यांचा हिंदुत्ववादी वर्ग मुख्यतः मध्यमवर्ग आहे आणि त्याचा मुख्यतः सवर्ण आणि काही प्रमाणातले दलित आणि ओबीसी, हे सगळे जे आहे त्यांना जल्लोष करता येईल. जसा जल्लोष 370 कलम काढल्यावर केला तसा जल्लोष ते करून जणू काय सबंध भारतीय जनतेचा हिंदू राष्ट्राला पाठिंबा आहे असा आविर्भाव ते आणू शकतील केवळ प्रचाराच्या गडगंज भाषणांमुळे. बरोबर सर, देशातल्या बहुसंख्य लोकांना ही भीती वाटतेय की जर भाजपकडे पाशवी बहुमत आलं किंवा संख्याबळ आलं तर ते घटना बदलतील आणि 2024 मध्ये त्याचे पडसाद नक्कीच उमटलेले होते. पण भाजप किंवा असं बोललं जात आहे एकूण की या पावसाळी अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना, महिला आरक्षण, आणखीन काय काय बदल निवडणुकीच्या सगळ्या रचनेमध्ये होतील, 1 नेशन 1 इलेक्शन, हे मुद्दे तांत्रिक आहेत
का खरंच भाजपला हेही करायचंय? करायचंच आहे. मी किंवा बोलणार होतो तेवढ्यात तूच हा मुद्दा काढलास. त्यांना जे 360 लोक हवेत ते हे सगळं करण्यासाठी हवेत. त्यांना डिलिमिटेशन करायचं आहे. डिलिमिटेशन केल्यानंतर काय होईल की संपूर्ण नॉर्थ बेल्ट जो आहे, हिंदी बेल्ट, त्यांची लोकसभेतली संख्या जवळजवळ 2/3 होईल. जवळजवळ 2/3 खूप वेळा तो अगदी थोडेसे कमी एवढे त्यांचे खासदार तिथे होतील. ते खासदार झाले की त्यांना दक्षिणेची गरजच नाही. दक्षिणेमध्ये कितीही तुम्ही काही करा. आता गंमत अशी आहे, या पार्श्वभूमीवरती परवा 4 मुख्यमंत्री दक्षिणेमध्ये एकमेकांना भेटले चौघांनी, आणि ते चौघे काही सगळे एकाच पक्षाचे नाहीये. ते 4 जण भेटले, पॉंडिचेरी पण त्याच्यात होते, आणि त्यांनी विचार केला की आता आपल्याला सुद्धा एक विचार करायला पाहिजे एकत्रितपणे की आपले समांतर मुद्दे काय आहेत. आता जर यांनी हिंदू राष्ट्र घोषित केलं तर देशाच्या, मी सांगतो तुला, फुटीला सुरुवात होईल. कारण मिझोराम, नागालँड या सगळ्या ठिकाणी ख्रिश्चन, मेघालय ख्रिश्चन लोकसंख्या प्रचंड आहे. काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या प्रचंड आहे. साऊथमध्ये द्राविडियन लोक हिंदू राष्ट्र म्हणून घ्यायला तयार होणार नाहीत. म्हणजेच एकदा तुम्ही जर हिंदू राष्ट्राची घोषणा केली अधिकृत घटनेत, म्हणून ते करायला धजावत नाहीयेत. म्हणून ते सावरकरांना सुद्धा भारतरत्न देत नाहीयेत अजून. कारण त्यांना ही भीती आहे की जर हिंदू राष्ट्र घोषित केलं तर राष्ट्राची एकात्मताच जाईल, म्हणजे दुसऱ्यांदा फाळणी होईल जी चर्चिलला वाटली ती होणार आहे. म्हणजे मोदींच्या मार्फत चर्चिलचं स्वप्न पूर्ण होईल. म्हणजे ब्रिटिशांचं म्हणजे त्यांच्याकडे 2 गट होते, पण चर्चिलचं स्वप्न म्हणजे ब्रिटिशांचा जो कट आहे भारताच्या फाळण्या करण्याचा तो यशस्वी होईल. तो सध्या अमेरिकेचा पण कट आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र हे त्यांना घोषित करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. हे लक्षात घे तू. 360 लोक याच्यासाठीच पाहिजेत, आणि 360 लोक झाले की ते अनेक, आता डिलिमिटेशनचा जो मुद्दा आहे 360च्या प्रकरणामध्ये तो हा, आणि महिला हे सुद्धा आरक्षण, त्याचं कारणच हे आहे की त्यांना आता कॉन्फिडन्स नाही. आता त्यांना लक्षात आलं 240 जागा मिळाल्यावर की आपल्याला पूर्ण बहुमत नाहीये, आपल्याला पूर्ण बहुमत पाहिजे. शिवाय मोदी आणि शहांचं एक लक्षात घे, तू मगाशी सुरुवातच केलीच अशी, याला कोणी बीजेपी सरकार म्हणत नाही, याला सगळे मोदी सरकार म्हणतात. आता हे मोदी सरकार जर टिकवायचं असेल तर मोदी कोणाला काही डेलिगेटच करत नाहीत. आता आतापर्यंत सर्वसाधारणपणे सगळे पंतप्रधान ज्या वेळेला परदेशात जातात त्यावेळेला इथे सेकंड इन कमांड नेमतात, कोणतरी त्यांच्या जागी असतो. मोदींनी आतापर्यंत तो कधीही नेमलेला नाही. त्यामुळे लोकांच्या डोक्यात मग काय, अमित शहा होतील का, फडणवीस होतील का, त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ, अशी चर्चा चालू राहते. परंतु माझ्या मते मोदींना सेकंड इन कमांडच नको आहे. मोदी, मी म्हणेल तीच पूर्व दिशा, म्हणजे मोदी शहावरती अवलंबून आहेत, आणि मोदी शहा असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात मोदीच सत्तेत आहेत आणि मोदीच सत्तेत राहणार आहेत. हाच त्यांचा मुख्य अजेंडा आहे. सर, तुम्ही आता दक्षिणेच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केलात, आणि त्यांच्या चिंता खूप गंभीर आहेत. डिलिमिटेशन बद्दल असो, धर्मनिरपेक्षता, हिंदू राष्ट्र, या सगळ्याबद्दलच त्यांनी वेळोवेळी बोललेलं आहे. जरी तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्या डीएमकेचा पराभव झालेला असला तरी ते त्यांचा अजेंडा तर पुढे त्यांना न्यावाच लागेल. म्हणजे जर डिलिमिटेशन करणार असतील संसदेमध्ये तर स्टॅलिन यांच्यासारख्यांची भूमिका काय राहील असं तुम्हाला वाटतं? अर्थातच विरोध. ज्या पद्धतीचं डिलिमिटेशन ते करतायत त्याला विरोधच आहे. स्टॅलिनने सगळ्या त्या 4ही मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे, म्हणजे 4ही राज्यांमध्ये तो विरोध आहे. ते त्यांना त्यांच्या गळीचं उतरवायचं असेल तर त्यांना प्रचंड बहुमत लोकसभेवर दाखवावं लागेल. त्याच्यासाठी 360 लोक आहेत. आणि नुसतं स्टॅलिन नाही, आता जे झालेले जोसेफ विजय, त्यांचाही त्याला विरोध असेल, सर्व मुख्यमंत्र्यांचा विरोध असेल, म्हणजे सर्व राज्यांचा विरोध असेल. ही काळजी त्यांना, म्हणजे RSS, बीजेपी या सगळ्यांना आहे. पण RSSला काळजी असण्याचा प्रश्न येत नाही. मोदी म्हणेल ती पूर्व दिशा आता आहे, मोदी म्हणेल तीच पूर्व दिशा आहे, RSS हे मान्य करते. त्यामुळे आता गंमत म्हणजे ज्या वेळेला खरगेंच्या मुलांनी याला कर्नाटकमध्ये प्रियांक खरगेंनी ज्या वेळेला प्रश्न विचारले RSS बद्दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ साधी रजिस्टर्ड संघटना नाहीये चॅरिटी कमिशनरकडे, असं जगात असूच शकत नाही. तुम्हाला चॅरिटी कमिशनरकडे, म्हणजे सरकारकडे रजिस्टर करावं लागतं. सगळ्या NGO ज्या आहेत आणि ज्या चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर नाहीत त्यांच्यावर बॅन टाकलेला आहे. त्यांना फंड आणता येत नाही, त्यांना लोकांना भेटता येत नाही, त्यांना सभा नीट घेता येत नाहीत. अशा प्रकारचे दबाव ते इकडे नोंद नसल्यामुळे आहेत. शिवाय हिशेब द्यायला लागतात रेग्युलर. आता राम मंदिराच्या बांधणीच्या वेळेला ज्या प्रचंड प्रमाणावर पैसे डॉलर्समध्ये सुद्धा त्यांनी जमा केले इकडे, आणि आता 200 कोटी रुपयाची चोरीच झाली अयोध्येच्या मंदिरातनं, तो भाग अजून वेगळा आहे. परंतु इतके पैसे जमा केले ज्याचा या घडीपर्यंत RSSनी हिशेबच दिलेला नाही.
जो प्रत्येक संघटनेला द्यायला लागतो, फक्त RSSला द्यायला लागत नाही. हम्म. आतापर्यंत हा प्रश्न खरं म्हणजे इतर पक्षांनी, मुख्यतः कम्युनिस्ट व काँग्रेसने उचलायला हवा होता. तो आता प्रियंका खरगेंनी उचललाय. तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याला उत्तर काय दिलं भागवतांनी? तर मग काय हिंदू धर्म पण रजिस्टर नाही, आणि मग उद्या इस्लाम पण म्हणतील आमचा पण धर्म आहे आणि आमची इस्लामी संघटना आहे, ख्रिश्चन म्हणतील, जैन म्हणतील. ह्याला काय अर्थ नाही या म्हणजे वाक्याला. त्यावर प्रियांक खरगेंनी उत्तर दिलेलं आहे. पण सर, मला हे विचारायचंय की राम मंदिराच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख तुम्ही केलात. एवढा देणग्यांमध्ये भ्रष्टाचार झाला, समोर दिसतं आहे. भाजपमधलेच अंतर्गत गट पण समोर येत आहेत की एक कोणीतरी दुसरं बोलतोय, मग ट्रस्ट काहीतरी त्यांच्याच बातमी बाहेर आली. स्पष्टीकरण देत आहे. आता SIT नेमलेली आहे. खरंच या प्रकरणात SIT, CBI, NIA, ज्युडिशियरी यांना काय किंमत आहे? जसे इलेक्शन कमिशन त्यांचा स्लेव्ह आहे, 100% इलेक्शन कमिशन हा त्यांचा स्लेव्ह आहे आज, आणि काही प्रमाणात ज्युडिशियरी पण तसा दबाव आहे. काय करणार ते? काही SIT काही करू शकणार नाही. पण सर, आता शिवसेनेचे जे खासदार फुटून एकनाथ शिंदेकडे गेले, ओमराजे निंबाळकर, त्यांचं नाव खूप चर्चेमध्ये होतं. त्यांच्या वडिलांची, पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली आणि तो खटला कोर्टामध्ये अजूनही सुरू आहे. असा आरोप केला गेला. ओमराजेंना असं एक ऑफर देण्यात आली की तुमच्या बाजूने हा निकाल लावण्यात येईल जर तुम्ही आमच्या सोबत आलात तर. ह्याच्यातून खूप गंभीर प्रश्न निर्माण झाले सर. म्हणजे तुम्ही कोणत्या पक्षाबरोबर आहात ते बघून कोर्ट निर्णय देणार आहे का? हे पहिल्यांदा घडलंय का? आतापर्यंत कमीत कमी 40 घटना अशा आहेत की जी माणसं त्यांच्याकडे आले, त्यांच्याकडचे कोर्टाचे सगळे प्रश्न मिटवून टाकण्यात आलेले आहेत. 40 यादी काढता येईल तुला. फक्त बंगाल नाही, महाराष्ट्र, बंगाल, सगळीकडे, कर्नाटक, अण्णा-DMK, सगळीकडनं तुला काढता येईल यादी. जयललितांचे सहकारी सगळ्यांचे की तुमच्यावरचे केसेस जाणार. त्या केसेस काही फक्त भ्रष्टाचाराच्या नाहीयेत, बरोबर, काही काही मर्डर केसेस पण आहेत. बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये गंभीर घटना. त्या पक्षात, म्हणून तर त्याला जाहीरपणे मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यसभेत, मी होतो त्यावेळेला, ते त्यांना वॉशिंग मशीन म्हणले होते. तुमचं वॉशिंग मशीन, ते वॉशिंग मशीन निंबाळकरांच्या केसमध्ये लावू शकतात. मग त्या वॉशिंग मशीनची गंमत आहे, त्या वॉशिंग मशीन मध्ये हे टाकले सगळे खटले की ते केव्हाही मध्येच वॉशिंग मशीन बंद पण करू शकतात. जसं त्याने अजित पवारांना धमकी दिली. प्रथम त्यांनी सांगितलं 70,000 कोटी रुपयाचा तुम्ही भ्रष्टाचार केलाय. नंतर त्यांना पूर्ण मोकळे केले आणि आणले. गंमत म्हणजे त्यांचा मृत्यू घातपाती आहे का अपघाती आहे याच्याबद्दल अजून स्पष्टता नाहीये, पण त्यांची पत्नी पण अजून काही बोलत नाहीये त्या अपघाता किंवा घातपाताबद्दल. इतकी दहशत. मोदींचं आत्ताचं राज्य हे प्रामुख्याने पैसे, ब्लॅकमेल, दहशत आणि या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स कंट्रोल केल्या आहेत, त्यांच्या मार्फत चालतं. आणि त्यांच्या पक्षातल्या खासदारांना, आमदारांना, नगरसेवकांना किंवा कार्यकर्त्यांना आता किंमत नाही. मोदी म्हणतील ती पूर्व दिशा. आता तुम्ही सुनेत्राताईंचा उल्लेख केलात. अजितदादा आता नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण एक प्रकारे सुनेत्राताई बघतात. आता पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत ते पद्मसिंह पाटील आहेत, ते सुनेत्राताईंचे भाऊ आहेत. म्हणजे एकीकडे भाजप बरोबर असलेला राष्ट्रवादी पक्ष आणि दुसरीकडे आता एकनाथ शिंदेचा पक्ष. यामध्ये भाजप काय निकाल लावणार आहे आणि भाजप कसा निकाल लावणार आहे? अत्यंत सोपं आहे. तुम्ही आमच्या बाजूला या, तुमचे प्रश्न मिटतील. त्यामुळेच ह्याची चौकशी पण होत नाही, अपघाताची का घातपाताची जे काय असेल ती. तुम्ही आमच्या बरोबर राहिलं पाहिजे, एवढी एकच अट आहे. ते किती काळ राहिलं पाहिजे? तर जोपर्यंत आम्ही ते काय काय आम्हाला जे बदल करायचे ते करत नाही तोपर्यंत. मग तुम्ही सोडून गेलात का? आता उदाहरणार्थ तृणमूलचे लोक आले, आपचे लोक आले, अण्णा-DMKचे लोक आले, शिवसेनेचे लोक आले, पुन्हा एकनाथ शिंदेचे पण लोक आले, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या इकडे, शिंदेकडे आले. एवढे सगळे लोक आल्यानंतर आता यांना नितीश कुमार, चंद्रबाबूंची गरज नाही. त्यांनाही ते विचारणार नाहीत काही. यूज अँड थ्रो आहे. आणि त्याच्यानंतर काय होईल की हे सगळे जे छोटे छोटे पक्ष आहेत ते खतम झाले की मग उरेल फक्त एकच पक्ष. म्हणजे तू तर म्हणते 1 नेशन 1 इलेक्शन, तसं नाही. 1 नेशन 1 पार्टी 1 इलेक्शन 1 प्राईम मिनिस्टर. एकच पंतप्रधान, तो म्हणजे मोदी. एकच पक्ष, तो म्हणजे भाजप. त्यांची एकच संघटना म्हणजे RSS. अशा प्रकारे त्यांचं राजकारण राहील. त्याचा काय म्हणतात प्रोटोटाईप हा RSSनेच केलाय. सरसंघचालकांची निवडणूक होत आहे. कोण निवडतं त्यांना? कोण मतदार असतात? किती मतं मिळाली? कोण त्यांच्या विरुद्धचा उमेदवार होता? RSS मध्ये लोकशाही नाही. RSS लोकशाहीबद्दल एक शब्द बोलू शकत नाही. त्यांचं जे मंडळ आहे ज्याच्यात बडी बडी माणसं आहेत ते कोणी निवडून दिलेत? कोणी नेमली त्या जागी त्यांना?
खुद्द सरसंघचालकाला कोणी निवडले. हे भाजपच्या बाबतीत पण आहे ना सर, भाजपचे तेच राष्ट्रीय आहे. अध्यक्ष कसे निवडले गेले नाही ते ठीक आहे, समजा भाजप हा पक्ष आहे, RSS पक्ष नाही, हम्म. पण RSS पक्ष नाही हम्म. आणि तरी ते लोकशाहीची भाषा करतात. हम्म. ते एवढ्याच आधारे की आम्ही कुठे पक्ष आहोत, मग तुम्ही जर संघटना आहात आणि तुमच्या संघटनेचे नियम वेगळे आहेत तर मग हिशेब द्या. म्हणजे थोडक्यात एकसंघ काय चालकांवरती आहे ते जे RSSला अभिप्रेत आहे ते आता मोदींनी राजकारणात आणलेलं आहे. त्यामुळे ही घटना आता लोकशाही नष्ट करण्याची आहे. ही घटना लोकशाही नष्ट करण्याची आहे आणि आता त्यांना कंट्रोल कुठे पाहिजे तर फायनान्शियल कंट्रोल पण पाहिजे, नुसता पॉलिटिकल कंट्रोल नाहीये. मोदींना फायनान्शियल कंट्रोल पाहिजे, म्हणून सगळी बँकिंगची अवस्था असेल किंवा सगळ्या एकूण देशाचा आता अवस्था अत्यंत वाईट आहे असं IMFचं सुद्धा म्हणणं आहे. पूर्ण सगळा अर्थव्यवस्थेची. डेटा खोटा आहे हे अरुण कुमार, यशवंत सिन्हा यांनी पण दाखवून दिलेलं आहे. तरी सुद्धा ते फायनान्स बद्दल काही बोलत नाहीत, म्हणजे फायनान्शियल भानगडींबद्दल काही बोलत नाहीत. जागतिक स्तरावरती ज्या पद्धतीने अदानींना तिकडे सवलती मिळाल्या अमेरिकेत ते सगळ्या फायनान्शियल भानगडी आहेत. ऑस्ट्रेलियात अदानीला उतरायला परवानगी नाही विमानतळावर, पण आपल्याकडे मात्र अदानींचा गाजावाजा किती पाहतोय. 8 एअरपोर्ट त्यांच्या ताब्यात आहेत. चर्चा अशी आहे की त्यांना इथले सगळे धंदे ताब्यात घ्यायचे, इन्क्लुडिंग न्यू एअरपोर्ट तर घ्यायचं त्यांना, त्यांच्या मोदींच्या नावानेच त्याला करायचं, पण ते आता जमणार नाही कारण DB पाटलांचं नाव तिथे येईल. परंतु मुद्दा असा की त्यांना हे सगळं जे नियंत्रण आहे हे आर्थिक नियंत्रण पण त्यांना पूर्ण त्यांच्या ताब्यात घ्यायचंय. देश भिकेला लागला तरी हरकत नाही, म्हणजे जवळजवळ लागलाच आहे. सर, देशाची अर्थव्यवस्था बिकट आहे, तिकडे जागतिक स्तरावर एवढ्या सगळ्या घडामोडी घडतायत, म्हणजे इराण, अमेरिका, इस्रायल यांच्या युद्धामध्ये आपल्याला किती बेसिक गोष्टींशी झगडावं लागत होतं तेही आपण पाहिलं. अर्थव्यवस्थेचा मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे परराष्ट्र धोरणाचा. आपण आता पूर्णपणे अमेरिकेच्या अंकित गेलोय असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, अंकित गेलोच आहे म्हणायचं काय प्रश्नच नाहीये. पण तू आता अर्थव्यवस्था म्हणलीस ना, हे सगळे जे प्रश्न आहेत, अर्थव्यवस्था आहे किंवा काही परराष्ट्र धोरण किंवा निवडणूक आयोगाचे प्रश्न आहेत, ज्या पद्धतीने डिसमिस केला मीनाक्षीचा अर्ज, त्याच्यावर लक्षात येईल की केवळ अर्थव्यवस्था नाही, न्यायव्यवस्था पण त्यांच्या ताब्यात आहे. आणि जोपर्यंत न्यायव्यवस्था त्यांच्या ताब्यात आहे, साधं आपलं शिवसेनेचं उदाहरण घे, चंद्रचूडांनी ज्या पद्धतीने निर्णय लाभवला त्याच्यामुळे ते सत्तेत राहिले कायम. आणि एकदा तर चंद्रचूडांनी जाहीरपणे सांगितलं की राम मंदिराचा माझा निर्णय तो परमेश्वराच्या इच्छेनुसार आम्ही केलेला आहे, परमेश्वरांनी आम्हाला आदेश दिला. हिंदू धर्मियांची जी श्रद्धा त्यामुळे जोपर्यंत न्यायव्यवस्था ही पूर्णपणे त्यांच्या ताब्यात, तोपर्यंत कोणत्याही इतर व्यवस्था ज्या आहेत, मग त्या अर्थव्यवस्था असेल, निवडणूक आयोग असेल, विद्यापीठ असतील, कॉलेज असतील, सगळ्यांच्यावरती जो नियंत्रण आहे तो एक हाती नियंत्रण आहे. अशा प्रकारचं नियंत्रण फक्त 3च देशात आत्ता आहे. एक म्हणजे सौदी अरेबिया, त्याच्यानंतर दुसरं त्यांच्याच ताब्यात असलेला इराक, आणि त्याच्या पूर्वी म्हणजे जर्मनीमध्ये हिटलर किंवा मुसोलिनी होते, इटालीमध्ये. गंमत ज्या लोकांनाही माहिती आहे की हिटलर मुसोलिनी सुद्धा कायम एका बरोबर नव्हते, त्यांचा एकमेकांना विरोध सुद्धा होता बराच काळ. पण तो मुद्दा नाही. मुद्दा असा की ती जी पद्धती आहे राज्य चालवण्याची, राज्य करण्याची, सगळ्या गोष्टी त्यांच्या नियंत्रणाखाली असल्या पाहिजे. लेखक, कवी, आता हे कॉक्रोच आले, त्यांनी एवढ्या सगळ्या गप्पा मारल्या, पण त्यांनी उमर खलिदचं नाव पण नाही घेतलं. अन्याय चालतो, त्या अन्यायाच्या विरोधात म्हणतात, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागतात ते, मग उमर खलिदचं नाव का नाही घेतलं? उमर खलिदने असे जवळजवळ 20,000 लोक ह्युमन राईटच्या प्रश्नावरती आता तुरुंगात आहेत, त्याच्याबद्दल काही कोणी जास्त बोलत नाहीये. सर, मला आता तुम्ही कॉक्रोच पार्टीचा उल्लेख केलात म्हणून त्याकडे यायचंय. आता राहुल गांधी सुद्धा आंदोलनं करतायत आणि देशातली शिक्षण व्यवस्था कशी भ्रष्ट झालेली आहे, पालकांना मुलांसाठी किती पैसे मोजावे लागतायत आणि एवढं करून पेपर फुटीनंतर 10 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. कॉक्रोच पार्टीमधल्या तरुणांचा सुद्धा याच्याबद्दलचा एक आक्रोश आहे आणि राहुल गांधी सुद्धा हेच कॉज घेऊन पुढे जात आहेत. तुम्हाला काय वाटतं की या तरुणांच्या प्रश्नावर, लोकांच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे? हो, एकत्र येण्याची गरज ठीक आहे. म्हणजे अभाविपच्या मुलांना माहित नाही बेकारी आहे आणि शिक्षणाचा काय खर्च होतो? अभाविपची विद्यार्थी परिषद आहे ना ती, मग त्यांना माहित नाही शिक्षणाची दुरावस्था काय आहे. ठीक आहे, त्यांच्याशी त्यांच्याशी आपण सोडून देऊ. मग आता एक कॉक्रोच पार्टीने हे सगळे प्रश्न घ्यायचा आविर्भाव आणला, परंतु प्रत्यक्षात ते सार्वत्रिक पद्धतीने घेतलेच नाहीत. ते एक उत्स्फूर्त आंदोलन होतं असं म्हटलं जातं. हे बघ, एक लक्षात घे, ज्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला
ते चांगल्या मनाचे, हो. चांगल्या हेतूनी विरोधाचा त्यांचा जो काही भूमिका आहे विरोधाची, त्या भूमिकेतनं त्यांच्याकडे ते वळले. याचा अर्थ ते भूमिका ठरवण्यात असं नाही. त्यांच्यातला असंतोष जो होता बरोबर. तो व्यक्त करण्यासाठी एक त्यांना संधी Platform. मिळाली आणि एक प्लॅटफॉर्म मिळाला म्हणून ते तिकडे गेले. पण म्हणून त्यांनी जर धोरण नसेल त्यांना एकूण सर्व या प्रश्नांवरती, तर नुसतं आपलं धर्मेंद्र प्रधान नीट याच्यावरती देशाचं राजकारण अवलंबून नाहीये. कॉक्रोच पार्टी जर पार्टी म्हणून तिला राहायचं असेल तर तिला सगळं ते करावं लागेल. तसं काही ते करू शकलेलं नाहीये. पहिल्यांदाच तो लक्षात घे, त्यांना ज्या प्रकारे पाठिंबा दिल्लीत आल्या आल्या मिळेल असं वाटलं त्या प्रमाणात मिळाला नाही. फ्लॉप शो जरी झाला नाही तरी बऱ्यापैकी तो फ्लॉप शो झाला. जंतर मंतरवरती सुद्धा कमी माणसं आली. पण ठीक आहे, किती माणसं आली याच्यावर नाही. असंतोष जिन्यून आहे. सर त्याला प्रतिसाद तर तरुणांचा असंतोष मोठा जिन्यून आहे. आहे. पण मीडिया त्यांच्याबद्दल बोलतो. आता ज्या पद्धतीने त्यांच्या असंतोषाचा आविष्कार आपल्याला जनरल मीडियामध्ये, रेग्युलर मीडियामध्ये दिसतो, मेनस्ट्रीम मीडियात दिसतो, तसं त्याच प्रश्नावरती काँग्रेसच्या विद्यार्थी चळवळींनी प्रचंड आंदोलन केलेत. आता परवा कोटामध्ये जे राहुलचं भाषण आहे ते दाखवलं का मीडियाने सगळ्या? पण ते जर या कॉक्रोचचं असतं दाखवलं असतं. नाही, आता राहुल गांधींनी हा मुद्दा मांडला सर, की मेनस्ट्रीम मीडियामध्ये आम्हाला जागा मिळत नाही, सोशल मीडियावर सुद्धा कंट्रोल केलं जातं आणि कॉक्रोच पार्टीची सुद्धा तीच तक्रार आहे. म्हणजे पार्टी नाही झालेली अजून ती, पण मेनस्ट्रीम मीडियामध्ये सर एवढं दाखवलं जात नाही. कॉक्रोच पार्टीची ती तक्रार नाही. कॉक्रोच पार्टीला सोशल मीडियामध्ये पूर्ण पाठिंबा मिळतोय. जनरल मीडियामध्ये सुद्धा त्यांना मिळतोय. तेवढा पण राहुल गांधींच्या आंदोलनाला किंवा इतर आंदोलनांना मिळत नाहीये. काँग्रेसने किती आंदोलनं केलीत गेल्या साधारणपणे वर्ष दीड वर्षामध्ये. त्याचं कोणतं आंदोलन कोणत्याच मीडियामध्ये दिसलंय? बरोबर. हे एक सर दोन प्रवाह आहेत असं आपण म्हणूया. माझा एक शेवटचा प्रश्न, की जर बाकीच्या पक्षांनी जसा पाठिंबा दिला, अखिलेश यादवांनी दिला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिला, महुआ मोइत्रा बोलल्या, तसं जर राहुल गांधी या युवकांना जाऊन भेटले असते तर या सगळ्याच आंदोलनाला वजन राहुल गांधी दररोज युवकांना भेटतात. त्याच्याशिवाय ते आंदोलन केले का राहुल गांधी? म्हणजे अभिजित दिपके, सौरव दास, त्यांना आंदोलन. बरं, त्यांच्या मनात कोण ठिपके आहे ते मला माहित नाही. त्यांना पाठिंबा देणारे जे तरुण आहेत त्यांच्यातल्या असंतोषाची दखल राहुलनी कायम घेतलेली आहे. त्याला प्रतिसाद ते देतच असतात. त्या पक्षाला त्यांनी दिला नाही, त्यांच्या नेतृत्वाला दिला नाही, म्हणजे काय त्याला दिला नाही. अशाच प्रकारची तक्रार अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला होती. कुठे अण्णा हजारे? त्यांनी लोकपाल करून बोंब केली केजरीवाल सकट. कुठे जनलोकपाल? अरविंद केजरीवालने पण लोकपाल आणला नाही. त्यामुळे अण्णा हजारेंना ज्या प्रकारे ट्रीटमेंट देण्यासाठी राहुलने पुढे यावं, सोनियाने पुढे यावं, प्रियंकाने पुढे यावं अशी मागणी त्यावेळेला होत असे, तशीच आता आहे. त्यामुळे माझ्या मते त्याला असं अशा पद्धतीने राजकारण चालत नाही. ठीक आहे. राहुल गांधींकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत सर, पण त्या काँग्रेस पार्टीत सपोर्ट करण्या संबंधात नाहीये. ठीक आहे. महागाई, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, भ्रष्टाचार, अदानी अंबानींचा तुम्ही उल्लेख केलात, या सगळ्याबद्दल सामान्य माणसाच्या मनात रोष तर नक्की आहे सर. पण तुम्ही जसं म्हणालात, न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, निवडणूक आयोगावर विश्वास नाही, कुठलाही खासदार कधीही फुटला जाऊ शकतो. आता समाजवादी पक्षाचे खासदार फुटतील का, काँग्रेसचे फुटतील का, अशी चर्चा मतदारांमध्ये ऑलरेडी सुरू झाली आहे. मग ह्याला काही अंत आहे की नाही? याला जोपर्यंत मोदींच्या हातामध्ये सर्व संस्था आहेत, न्यायव्यवस्थेपासून पोलीस यंत्रणा किंवा सर्व, तोपर्यंत याला ताबडतोबीने उत्तर नाही. कारण तुम्हाला लोकांचा आवाजच ऐकू येणार नाही. तो तिथल्या तिथेच दाबला जाईल. त्यालाच तर एकाधिकारशाही म्हणतात, त्यालाच तर हुकुमशाही म्हणतात. आता आपल्याकडे इलेक्टेड डिक्टेटरशिपच आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की लोकशाहीच धोक्यात आहे. आता महागाई वगैरे प्रश्न आहेत ना, महागाई कोणाच्या राज्यात नव्हती? महागाई सर्वांच्या राज्यात. महागाईच्या विरोधामध्ये आंदोलनं काँग्रेस विरोधात झालेली आहेत. मुंबईमध्ये मृणाल गोरे, हाईला रांगणेकरांचे जे मोठाले मोर्चे निघाले ते महागाई विरोधातच होते. महागाई, भ्रष्टाचार हे फक्त भारतात नाही, अनंत काळ चालू असलेले प्रश्न आहेत. बेरोजगारी पण बेरोजगारी आत्ताची जी तशी नव्हती. अशी बेरोजगारी त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे आतापर्यंत भारतात कधी नव्हती एवढी बेरोजगारी आता आहे. पण मुद्दे हे सगळे जे आहेत मुद्दे व्यावहारिक, ह्याच्यावरती ते काय करणार? हिंदू राष्ट्र, मुसलमान, पाकिस्तान, ऑपरेशन सिंदूर, अशा गोष्टींनी ते लोकांना कायम ह्या प्रश्नापासून दूर करत राहणार. हे प्रश्न महत्वाचे नाहीत, देश महत्वाचा आहे, सिक्युरिटी महत्वाची. प्रत्यक्षात त्यांनी 370 काढलं त्यावेळेला हेच सांगितलं. काय झालं? 370 काढल्यानंतर एक नव्या पैशाची पण गुंतवणूक तिकडे झाली नाही.
आणि त्यावेळेला शहांनी भाषण केलं होतं राज्यसभेत, मी होतो त्यावेळेला, हम्म. की आता बघा काश्मीरमध्ये गुंतवणूक सुरू होईल मोठ्या प्रमाणावर, काश्मीरमधला दहशतवाद संपेल. परवा आता गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये केवढा दहशतवाद झाला. हे दहशतवाद चालू आहे, गुंतवणूक होत नाहीये, काश्मीरी जनतेला अजूनही त्यांच्याबद्दल विश्वास वाटत नाहीये. आणि तरी पण तुम्ही म्हणता 370 गेल्यामुळे होईल, पण त्याची गाजावाजा तर झाला. तसंच हिंदू राष्ट्राचं आहे. सर, ही एक नॅरेटिव्ह जी पसरवली जातात त्याला भाजप समर्थकांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा असतो. म्हणजे वरवर त्यांना मनातलं सगळ्याबद्दल संशय आहे. आणि गंमत बघतो, मोदी समर्थक, भाजप समर्थक आणि RSS समर्थक वेगळे वेगळे आहेत. ते आत्ता सगळे एकवटलेले आहेत हिंदुत्वाच्या नावाखाली नाही, मोदींच्या नावाखाली. हिंदुत्वाचा काही संबंध नाही त्यांचा. एका माणसाला वंदे मातरम पूर्ण म्हणता येत नाही, रामरक्षा पण म्हणता येत नाही. ते हिंदुत्वाचं हे सगळं थोतांड आहे. पण मोदींच्या नावाखाली आहे. ज्या वेळेला मोदी त्या पोस्टवर नसतील काही कारणाने, त्यावेळेला हे सगळं कोसळायला लागेल. कारण त्यांचा विश्वास किंवा समर्थन, विश्वासू आहे असं नाही, त्यांचे विश्वास दाखवणारे लोक असं म्हणतात, अहो मोदी आम्ही काय करणार, पण आता पर्याय कुठे आहे, मोदींना कोण पर्याय आहे, मोदींना काय राहुल पर्याय आहे का, तुम्ही आहात का, अशा टाईपच्या भाषा ते करतात. पण मोदी जे करतात ते बरोबर करतात असं ते म्हणत नाही, पण मोदींना पर्याय नाही असं करून त्यांनी, त्यामुळे ते भाजपचं राज्य नाहीच आहे, RSSचं पण नाहीये, ते मोदींचं राज्य. त्यांनी ह्यांना सगळ्यांना गुलाम केलेले आहे. सर, आतापर्यंत मतदारांना असं वाटत होतं की ज्यांचा भाजपच्या विचारसरणीला विरोध आहे, सरकारला विरोध आहे, की विरोधी पक्षांना आपण मत दिलं तर एक आपली ताकद, नागरिकांची ताकद आपण तिथे दाखवू शकू. 2024 मध्ये मतदारांनी ती ताकद दाखवली. पण आता जेव्हा उद्धव ठाकरेंचे खासदार फुटून गेले तेव्हा सगळ्याच पक्षांचे लोक चिंता व्यक्त करायला लागले की हे एकतर महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि भाजप नको म्हणून मतदारांनी त्यांना मतं दिली होती. तर मतदारांचं असं म्हणणं आहे, मग आमच्या मतांना काय अर्थ आहे, आम्ही जो आवाज उठवतो त्याला काय अर्थ आहे, निवडणुकांना काय अर्थ आहे, ह्या सगळ्या निराशेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? निराशा ही आहेच, प्रश्नच नाही. परंतु त्या निराशेचा अजून एक दुसरा आविष्कार आहे. जर एवढी निराशा आहे तर मोदींबद्दल किती आशा आहे, मोदींबद्दल किती आशा आहे. तर त्यांना हायएस्ट मतं मिळाली आहेत NDA सहित, ही त्यावेळेला 37% होती, आता काहीतरी 41% आहे. म्हणजे जवळजवळ 60% लोक त्यांच्या विरोधात मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जर संपूर्ण हिंदुत्वाचा, भाजपचा, मोदींचा, संघाचा असा सार्वत्रिक प्रभाव असता तर त्यांना कमीत कमी 60 ते 70% जागा मिळायला पाहिजेत. तसं कोणी दिसतंय. आणि लोकसभेमध्ये ज्या जागा मिळाल्या भाजपला त्याही वादग्रस्त आहेत. 79 जागा ज्या आहेत त्या खोट्या आहेत. 160 जागाच्या वर भाजप जाऊ शकत नव्हती आणि म्हणून त्यांनी शेवटच्या टप्प्यात त्या सगळ्या गोलमाल केली. स्वतः मोदींची केस अडचणीत होती बनारसला. मोदी पहिले 3 राऊंड पाठीमागे होते. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे. परंतु सत्तेवर सध्या निरंकुश असं नियंत्रण हे बीजेपीचं नाहीये, ते मोदींच्या मार्फत PMOनी प्रस्थापित केलेलं आहे. मीडियावरचं नियंत्रण हे सगळ्यात डेंजरस आहे, कारण मीडियामुळे लोकांपर्यंत बातम्याच पोचून देऊ शकत नाही. मधु किशोर बोलली, एक शब्द मीडिया दाखवत नाही. का नाही दाखवत? कारण मधु किशोर असं म्हटली की मोदी हे पंतप्रधान आहेत ते केवळ CIA आणि मोसाद यांच्या कृपेने आहेत. आता हे विधान मी केव्हा केलंय? हे जवळजवळ मी 11 वर्ष विधान करतोय, तर माझी टिंगल ओढतात तुमचे सगळे जुने पत्रकार सहकारी, एप्स्टीन फाईलच्या वेळेस सगळेजण माझे टिंगल ओढतात की हे काय केतकर वाटेल ते बोलतायत. आता लोकच म्हणायला लागलेत एप्स्टीन फाईल नंतर की मोदी हे कसे भावलेत. आणि त्यामुळेच मोदी युद्ध सुरू व्हायच्या आदल्या दिवशी इस्रायलमध्ये होते आणि फादरलँड असा उल्लेख केलाय त्यांनी इस्रायलचा. अजून काय पाहिजे? मोदींचा इस्रायलशी असलेला संबंध म्हणजे राजकीय संबंध त्यांच्या जोरावर इकडे ते आहे तिथे. कारण आता इस्रायलला भारताकडनं प्रचंड प्रमाणावरती संरक्षण मदत आहे, संरक्षण यंत्रणेची मदत आहे, संरक्षण शस्त्रांची मदत आहे. भारत एकदम इस्रायलला मदत करतोय. एका बाजूला इस्रायलला मदत करायची, दुसऱ्या बाजूला भाषणं करायची ठिकठिकाणी जाऊन की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. आम्ही कायम सांगतो युक्रेन देशात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. असं म्हणताना युक्रेनला फोन करायचे आणि अमेरिकेने सांगितलं की रशियाचं तेल बंद करा, की लगेच बंद करायचं. अमेरिका जे म्हणेल ते आता आपण ऐकतोय. सर, तुम्ही आता आंतरराष्ट्रीय विषयांचा उल्लेख केलाच आहे, तर आता पाकिस्तानने मध्यस्थी केली अमेरिका आणि इराणमध्ये, आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्येच एकूण पाकिस्तानचं वजन खूप वाढलं आहे.
पुढे मागे जर पाकिस्तानशी पुन्हा एकदा संघर्ष करायची वेळ आपल्याला आली तर आपण कोणत्या भरोशावर हा संघर्ष करणार आहोत, किंवा पाकिस्तानशी पंगा घेणं सुद्धा आपल्याला जमणार आहे? आंतरराष्ट्रीय कोणी आपल्याला पाठिंबा देणार नाही. अमेरिका देणार नाही, युरोप देणार नाही पाकिस्तानच्या विरोधात. त्यांना हे नकोय. पण ट्रम्पनी तर सांगितलं की जर हल्ले ट्रम्प झाले तर म्हणले, हा आम्ही माझा मित्र आहे आणि आम्ही यांना मदतीला करू. हो, मदतीला गेलं तर मग पाकिस्तानलाच केली ना मदत. पाकिस्तानने ताबडतोब जाहीर केलं त्या ऑपरेशन सिंधूच्या प्रकरणात की अमेरिकेच्या विनंतीला मान देऊन आम्ही युद्ध बंदीला तयारी दाखवली. आपण अजून बोललो नाही. ते ट्रम्प 40 वेळा म्हणला की बोलत नाहीये, ते बोलत नाही, पण आमच्यामुळे युद्ध थांबलं. याचा अर्थ असा आहे. आणि आता इराण आणि या प्रकरणात सुद्धा ट्रम्पला किती माघार घ्यायला लागली. ते म्हणले ते 2 दिवसात 3 दिवसात नंतर इराण नष्ट करू, बॉम्ब करू. इराण अस्तित्वातच राहणार नाही. इराणला स्टोन एज मध्ये जातील, ते अश्मयुगामध्ये जाईल इराण. अशा घोषणा रोज करत होते पहिले 10 दिवस. प्रत्यक्षात अमेरिकेचीच धांदल उडाली, इस्रायलचीच धांदल उडाली. पण सर, पाकिस्तान जेव्हा मध्यस्थी करणार म्हणालं तेव्हा आपल्या देशामध्ये खूप शंका व्यक्त केल्या गेल्या. शंकाने व्यक्त केल्या गेल्या. आपल्या देशात बदनामी झाली मोदींची की तुम्ही एवढे ट्रम्पचे बाजूचे, ट्रम्पचं तुम्ही सगळं ऐकता. आणि प्रत्यक्षात ट्रम्पने कोणावर विश्वास दाखवला तर पाकिस्तानवर, भारतावर नाही दाखवला विश्वास. त्याच्यामुळे ट्रम्प आणि युरोप हे पाकिस्तानच्या बाजूनीच राहणार. जरी त्यांना पाकिस्तानवरती पूर्ण विश्वास नसला तरीही भारताच्या तुलनेत त्यांना पाकिस्तान जवळचं आहे. हे आत्ता नाही, 47 साली स्वातंत्र्य झाल्यापासून किंबहुना फाळणी होण्याचं कारणच मुळे या सगळ्या आंतरराष्ट्रीय साम्राज्यवादी देशांचा तो गट होता. तर भारताची सुरक्षा जेव्हा धोक्यात येते किंवा मोठा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा विरोधक सगळं विसरून भाजपच्या बाजूनी असतात, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी, देशाच्या बाजूनी असतात. पण तरी सुद्धा विरोधकांवर विश्वास का वाटत नाहीये जनतेला? कोण म्हणतं जनतेला विश्वास वाटत नाही? खरच वाटत नाही. तुम्ही केवळ मतदारांच बघता ना. तुम्ही मतदान कसं घडलंय महाराष्ट्राचं, बिहारचं, बंगालचं, हे सगळं निवडणूक आयोगाच्या मदतीने केलेलं मतदान आहे. आणि एवढं मतदान करून सुद्धा त्याला 40% मतं मिळत नाहीत. पण लोकांना जेव्हा दिसतं सर की ममता बॅनर्जी पक्षफुटीकडे हतबल आहे, नागरिकांना सगळ्यांना म्हणजे फक्त मतदानावरती ठरवायचं आहे आपण नाही. म्हणजे ममता बॅनर्जी हे एवढे कॉक्रोचकडे गेले, आंदोलनांमध्ये सामील होतात, हे लोक नाहीत का? नाही, म्हणजे मी विरोधी पक्षाच्या राजकारणाबद्दल, हे सगळे विरोधी पक्ष आहेत ना. नाही, जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात सर की उद्विग्न होऊन की मी आता पाय उतार होतो. बंगालमध्ये सुद्धा अगदी काही हालाकीची अवस्था नाही विरोधकांची. आणि 2.5 लाख सैनिक, पोलीस, CISF, BSF अशी माणसं जमा करून त्यांनी जिंकलेली ती निवडणूक. ती जी तक्रार आहे की तुम्ही निवडणूक ही नुसती हायजॅक नाही केलेली, ती कंट्रोल करून खिचून घेतलेली आहे, हे काही खोटा आरोप नाहीये. त्यामुळे तू लोकांचा पाठिंबाने हे वाक्य उच्चारताना तुझ्याकडे पुरावा फक्त निवडणुकीचा आहे आणि निवडणूक यंत्रणाच त्याच्या ताब्यात आहे. कारण सर विरोधक पण काहीच करू शकत नाही, विरोधक करू शकणारच नाहीत. विरोधक ह्या अवस्थेमध्ये एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकणार नाहीत. म्हणून तर राहुलचं वैशिष्ट्य आहे की ते बघतायत की बाकीचे विरोधी पक्ष काही करू शकत नाहीत, पण ते अक्षरशः एकटे लढतायत त्यांच्या पक्षात सुद्धा. त्यांच्या पक्षात, पण त्यांच्या पक्षाचे ठिकठिकाणचे स्टुडंट युनियनचे, कामगार, हे सगळे उतरलेत रस्त्यावर. तुला मीडिया कळणारच नाही ना. लोक तुम्ही जे म्हणतात ते तुम्हाला कुठून कळतं लोक काय आहेत? जर मीडिया एवढा स्वतंत्र आहे तर लोह्या कसे मेले ह्याच्याबद्दल का नाही बोलत? त्याच्याबद्दलही बोलत नाहीत. इप्सिन फाईल बद्दल मीडिया एक शब्द बोलत नाही. मग आता असं आपण म्हणायचं का काय लोकांना काही वाटत नाही इप्सिन फाईल बद्दल, असं म्हणायचं का? लोकांना कळतच नाही, माहितीच पुरवली जात नाही. याचा अर्थ लोकांना काय पाठिंबा आहे त्यांचा असं नाही. पण सर विरोधकाच्या या सगळ्या राजकारणामुळे एका अर्थाने थोडासा हतबलतेचा, दडपशाहीचा विरोधी पक्षांना आलेला आहे. परंतु याचा अर्थ विरोधी पक्ष पूर्णपणे दबले गेलेत असं नाही. आत्ता मात्र लोकशाहीच धोक्यात आहे. त्यामुळे विरोधी पक्ष चिंतेत आहेत की या लोकशाहीला रिस्टोअर कसं करायचं, हा त्यातला मुख्य प्रश्न आहे. आणि गंमत अशी आहे, तू म्हणते विरोधी पक्षांची एकजूट 1977 साली झाली ना, विरोधी पक्षांची एकजूट काँग्रेसच्या विरोधात. त्याच्यानंतर अनेक वेळा झाली काँग्रेसच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट. ते जे विरोधी पक्ष आहेत जे काँग्रेसच्या विरोधात एकत्र आले तेच आता भाजपच्या विरोधात काही प्रमाणात बोलतात. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी आहे, कारण त्यांचा विरोध काँग्रेसला पण आहे, भाजपला पण आहे. पण काँग्रेसला त्यांचा विरोध जास्त आहे आणि म्हणून एकजूट व्हायला लागली. मायावती कुठे आहे? 2014ला 0 सीट. मुलायम सिंगने पाठिंबा देऊन मागे घेतला ना परत. ममतानी काँग्रेसलाच विरोध केला ना.
ममताने विरोध केला, मुलायमनी केला, मायावतींनी केला, जयललितांनी केला. हे विरोधी पक्ष आहेत ना, प्रादेशिक विरोधी पक्ष आहेत. विरोधी पक्ष आहेत ना. हो. त्यांनी कोणाला विरोध केला? मुख्यतः काँग्रेसला केला. हम्म. त्यामुळे त्यांच्या डोक्यात अजून अँटी काँग्रेसिझम आहे. हम्म. अँटी काँग्रेसिझमचा जोपर्यंत प्रभाव आहे तोपर्यंत विरोधी पक्षाची एकजूट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली व्हायला हवी अशी मागणी करण्यात अर्थ नाही. तरी पण काँग्रेसने पडतं घेऊन अधिकाधिक लोकांना लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र या असं म्हटलेलं आहे. सर, पण आता समाजवादी पक्षाचे खासदार जर फुटले, काँग्रेसचे खासदार बघूया. फुटले, फुटू देत ना. मग काँग्रेसचे खासदार फुटतील ना, जनता नाही फुटली. त्याच्यावर एक असं म्हटलं जातं सर की पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. जर कुणाला पक्ष सोडून जायचं असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, त्या पुन्हा निवडून यावं. त्या पक्षाचा आणि त्या पदाचा, आणि पुन्हा तो जो काही नवीन पक्ष निवडतायत त्या तिकिटावरती उभं राहून निवडून यावं. ही डिमांड जुनी आहे, पण ते कुठे करतात तसं? हे सगळेजण पाहिजे त्या पद्धतीने तिकडे जातात. चिराग पासवान कोणी, म्हणजे तू नुसतं चिराग पासवानचं एक नाव घेतलंय, पण ते सगळे लोक आता जे जात आहेत त्यांनी त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या पक्षाचं, त्यांच्या विचारसरणीचं स्थान लोकांमध्ये काय आहे ते सिद्ध करावं ना. आणि भाजप जे तांत्रिक फंडे शोधून काढतं, म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांसाठी त्रिपुरामधला एक पक्ष काढायचा, किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना हीच शिवसेना आहे. फंडे आणि फंड हे दोन्ही आहे. हे फंडे आहेत आणि ते सगळे त्या फंडांवरती चालतात. प्रचंड, म्हणजे तुला ब्लॅक मनी वरती 2012 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एक रिपोर्ट तयार केला गेला. तो मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली प्रणब मुखर्जींनी सादर केला की किती ब्लॅक मनी आहे. हे त्यांनी धैर्य दाखवलं आहे. प्रत्यक्ष ब्लॅक मनी त्यांचं सरकार असताना सुद्धा किती आहे. आता त्याचे पाचपट वाढलंय ब्लॅक मनी, पण कोण बोलत नाही. पण तुम्ही म्हणताय सर मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही. लोक म्हणजे तरी कोण? आम्ही आपण सगळेच म्हणजे. तर अशा वेळेस अर्थव्यवस्थेचं आव्हान आहे, शिक्षण पद्धतीचं आव्हान आहे, धर्माच्या नावाखाली जो भ्रष्टाचार राजकारण चाललंय, हे सगळ्यांना दिसत नाहीये का? आता ही साधी गोष्ट दिसत नाही का जरांगे पाटलांना किंवा मराठा आंदोलनवाल्यांना? सगळ्यात जास्त बेकारी आहे तसं सगळेजण म्हणतात ना. मग मराठा तरुण सगळे जे आहेत ते काय बेकारी नाही त्यांना? त्यांनी बेकारीच्या विरोधात आवाज उठवलाय का? जातीच्या आरक्षणासंबंधात आवाज उठवलाय. त्यांनी जातीवरती आवाज उठवलाय. बेकारी नष्ट करा ही मागणी आहे का? कोणाची मागणी आहे ही? कोणत्या पक्षाची, कोणत्या जातीच्या आंदोलनाची मागणी आहे की बेकारी नष्ट करा? कोणत्याच इश्यूवरती नाहीये. कारण का? जात, धर्म, भाषा याच्यावरती लोकांना खेळवत राहायचं, आणि आता हिंदू राष्ट्र याच्यावरती खेळवत राहायचं, हीच नीती मुख्य सत्ताधाऱ्यांची आहे आणि ती मीडियाने स्वीकारलेली आहे. त्यामुळे मीडिया जरांगे पाटलांना हा प्रश्न विचारत नाही, अहो तुमच्या मराठा जातीमधले, मराठा जात किती आहे माहितीये महाराष्ट्रात? बहुसंख्या 4.5 कोटी. 12 कोटी लोकसंख्या आहे ना, 4.5 कोटी कुणबी मराठा मिळून आहेत. म्हणजे एका कॅलिफोर्नियाची लोकसंख्या जेवढी आहे तेवढी फक्त मराठा जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. त्यात जास्तीत जास्त बेकार आहेत, शेती कुटुंबात आलेले. त्याच्याबद्दल कुठे आवाज आहे? मीडिया विचारतो का प्रश्न? हा महाराष्ट्राचा प्रश्न. किंवा ओबीसी असतील, दलित असतील, ते आंबेडकरी मुद्द्यांवरती बोलतील, पण बेकारीबद्दल बोलणार नाहीत. आता कॉक्रोच पार्टीमध्ये हाही एक आवाज येतोय की राज्यघटना बदलली जाईल. मग सोनम वांगचुक आहेत त्यांच्याबरोबर, अभिनेते प्रकाश राज यांनी पण पाठिंबा दिला. पण सर मला एक प्रकाश राजने पूर्ण दिला नाही, थोडा दिला. शेवटचा प्रश्न सर, म्हणजे धर्माच्या नावाखाली एवढं सगळं जे चाललंय आणि जातीच्या नावाखाली चाललंय, हे आपल्या सगळ्यांना दिसत नाहीये का? म्हणजे आपलं हित याच्यात नाहीये. म्हणजे हिंदू राष्ट्र आलं आणि नीटचे पेपर फुटले, करणार काय? दिसतंय ना, पण म्हणून काय सगळे लोक लगेच एकत्र येणार का त्याच्याबद्दल? इतकी सोपी गोष्ट असते लोकांनी एकत्र येणं. त्यांना मोबिलाइज करावं लागतं. म्हणजे अगदी फार लांबचे उदाहरण, टिळकांना किती त्रास सहन करायला लागला नुसते लोक एकत्र आणायला. त्या काळात तर काही मीडिया नाही, सोशल मीडिया नाही, रेग्युलर मीडिया नाही, काही नाही. लोकांना एकत्र करणं सोपं नव्हतं. टिळकांना स्वातंत्र्य बघायला मिळालं नाही, 20 साली वारले ते. प्रक्रिया खूप मोठी दीर्घकाळ असते. 1857 साली काही काँग्रेस लढली त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये? नाही. सामान्य सैनिक लढले, त्यावेळी लढले. सामान्य सैनिक सगळे देशभर नाही, मुख्य ज्या संस्थानांमध्ये क्रायसिस होतं ते. पण ती उदाहरणं देण्यात पॉईंट नाहीये, परिस्थितीच वेगळी होती. मुद्दा असा आहे की लोक मोबिलाइज करून एकाच उद्दिष्टासाठी त्यांना उभं करणं हा एक मोठं संघटनात्मक आव्हान असतं. ते केवळ काँग्रेस आहे, राहुल आहे म्हणून होत नाही. नाहीतर मग कम्युनिस्ट पार्टीने केरळमध्ये राज्य केलं, बिहारमध्ये राज्य केलं, त्रिपुरामध्ये राज्य केलं, गेले.
प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ते उभे राहत होते एकेकाळी. हम्म. तेव्हा लोकांना संघटित करणं ही काही हम्म. साधी गोष्ट नाही. ती एक प्रक्रिया आहे असं तुम्हाला प्रक्रिया आहे ती. म्हणायचंय. त्याच्यासाठी वाट बघावी लागेल, नाही, वाट नाही बघायची, काम करावं लागतं. काम करावं. मग ते कोणी करायचं सर? पक्ष करतायत ना, हम्म. काँग्रेस करतायत. हम्म. काँग्रेस ते काम करते आंदोलनं करून. तुम्ही दाखवत नाही म्हणून तर काही करत नाही तसं नाही. ठीक आहे, आपण काँग्रेसबद्दल बोललो, बाकीचेही प्रादेशिक पक्ष त्यांच्या त्यांच्या परीने करतायत. पण सर तुम्ही म्हणता जसं लोकांना वाट बघावी लागेल, काम करावं लागेल, पण सगळ्यांशी बोलताना एक प्रकारची जी निराशा जाणवते ती तुम्हाला वाटते का भारताबद्दल? निराशा आहे. भारत आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पण. आणि त्याचे पडसाद खुद्द अमेरिकेत उमटतात. अमेरिकेमध्ये RSS वर चौकशी लावली. म्हणजे इतका तो भारताची म्हणजे काय म्हणतात हालाकी, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक हालाकी भारताची आता प्रचंड आहे. आणि तीच परराष्ट्र धोरणात व्यक्त होते. आपल्या बाजूला कोणी नाहीये. एकेकाळी असं म्हणत होतं परराष्ट्र आपलं खातं आहे, सगळ्या शेजारी राष्ट्रांना मदत. मालदीव विरुद्ध आहे, नेपाळ विरुद्ध आहे, बांगलादेश विरुद्ध आहे, पाकिस्तान विरुद्ध आहे, चीन विरुद्ध आहे. मग कोण आहे शेजारी तुमच्या बरोबर? ते जे 60 गणंग गेले ना लोकसभा राज्यसभेतले जगभर सिंधूरला पाठिंबा द्यायला, त्यातल्या तिथल्या लोकांनी त्यांना जे प्रश्न विचारले त्याची उत्तर त्यांना देता नाही आलेली. खुद्द मोदींनाही देता येत नाही. त्यांनी दिलंच नाही. पहलगामचं उत्तर दिलेलं नाही, पुलवामाचं उत्तर दिलेलं नाही, 370च्या नंतर कोणत्याच प्रश्नाचं उत्तर ते देत नाहीत. पत्रकार परिषदच घेत नाहीत. त्याच्याबद्दल त्यांना ते नॉर्वेत प्रश्न विचारतात तरी पण ते देत नाहीत. पण एकूण ही सगळी प्रक्रिया घुसळण झाल्यानंतर अच्छे दिन येतील का? भविष्यात काहीतरी येतील, पण आता खूप दुर्दशा देशाची होणार आहे. आणि त्याचं कारण ती लोकशाहीची दुर्दशा. जे नेहरूंनी प्रस्थापित केलं, ज्याच्यात नेहरूंनी प्रस्थापित केलेल्या संस्थांच्या आणि वृत्तीच्या आणि विचाराच्या जोरावर मोदी पंतप्रधान झाले. खरं म्हणजे मोदी पंतप्रधान आहेत याची पहिली कृतज्ञता मोदींनी दिली पाहिजे नेहरूंबद्दल. ते नेहरूंना शिवाय येतात. नेहरूंनी ज्या संस्था आहेत, आणि ते आता ते म्हणतात की आम्ही त्यांच्याशी जास्त कारण ते पहिली 5 वर्ष धरतच नाहीत. 1947 1952 आणि मी त्यांच्याशी जास्त झालो. हे अशा पद्धतीची बनवाबनवी खोटारडेपणा करून सत्ता चालू आहे देशात. ते लोक त्यामुळे हलाखीत आहेत खूप. बरोबर. तुमच्याशी बोलताना हेच जाणवतंय की खरंच भारतामध्ये जर काही बदल घडून यायचा असेल तर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या फाउंडर्सच्या विचारांकडे जावं लागेल, गांधीजींच्या विचारांकडे जावं लागेल. गांधीजींना नोटेवरनं पण काढायचं चाललंय. गांधीजींना नोटेवरनं पण हलवायचा विचार चाललाय. पण त्यांच्या विचारांकडे तर जावंच लागेल. विचारांकडेच जायला लागेल. त्या नोटेवर आहेत की नाहीचा मुद्दा नाहीये. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जी राज्यघटना लिहिली गेली त्याच्या कॉपीज तरुण सुद्धा त्यांच्या आंदोलनामध्ये फडकवतायत. पंडित नेहरूंची लेगसी काय आहे याचाही विचार आपण पुन्हा एकदा करतो आहोत. खरंच सर म्हणतात तसं निराशा नक्की आहे, पण त्याच्यातून काही तरुण आवाज उठवतायत, आपण जाणीव जागृती करतोय, हे आशेचे किरण आहेत असं म्हणायला हरकत नाही. या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? देशाच्या राजकारणामध्ये सध्या काय चाललंय याच्याबद्दलच्या कमेंट्स लिहायला विसरू नका. आणि ऑड इव्हन हे आमचे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.